मुंडवा जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली नसल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती. खारगे समितीच्या अहवालातील महत्त्वाची माहिती. मुख्यमंत्र्यांकडे अहवाल नाही, दोषींवर कारवाई होणारच. पार्थ पवारांना राज्यसभेवरती त्वरित पाठवण्यासाठी क्लीन चिटची बातमी पेरली गेली आहे. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या अहवालावरती अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. खारगे समिती क्लीन चिट देऊ शकत नाही, दमानी यांचा दावा. काही संचालक परस्पर व्यवहार करतात. मुंडवा जमीन प्रकरणी अहवालात पार्थ पवारांना दिलासा मिळाल्यानंतर राज्यमंत्री पंकज भोयर यांचं भाष्य. तर वरदहस्त असल्याशिवाय व्यवहार अशक्य, वडेट्टीवारांचा हल्लाबोल. लाचखोरीचा प्रकार होता याची मला कल्पना नव्हती. प्रक्रियेनंतरच माझ्याकडे फाईल किंवा सुनावणी येत होती. पोलीस उपायुक्तांमार्फत चौकशीचे आदेश दिलेले आहेत. दोषींवरती कारवाई होईल. लाचखोरीच्या प्रकरणावरती मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांनी धाड टाकायला लावली असं वाटत नाही. माझा कुणावरही संशय नाही. फडणवीसांनी धाड टाकायला लावल्याच्या आरोपांवरती झिरवाळांचं स्पष्टीकरण. तर सुनेत्रा पवारांनी सूचना केल्या असल्याचं झिरवाळांचं वक्तव्य. विमानातील दोन्ही रेकॉर्डरमधला डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू. विमानातील दोन्ही रेकॉर्डरवर आगीचा दुष्परिणाम झालाय. विमान बनवलं त्या देशातून अधिकृत प्रतिनिधींकडून माहिती मागवली. दादांच्या अपघातासंदर्भात आमच्याकडे अनेक पुरावे आहेत. फोनवरती काय बोलणं झालं तेही आहे. उद्या सकाळी 10:30 वाजता याबाबत गौप्यस्फोट करणार, रोहित पवारांची माहिती. अजितदादांच्या अपघातामध्ये संशयाला 100% जागा, कारण ब्लॅक बॉक्स बंद पडल्याच्या अनुषंगानं रोहित पवारांची पावलं योग्य असल्याचं तसंच सरकार तपास एजन्सीजना पाठीशी घालतंय, अंबादास दानवेंचा आरोप. विमानाचा ब्लॅक बॉक्स आग, धूळ, पाण्यापासून सुरक्षित आहे, मात्र राजकारण्यांपासून सुरक्षित नाही. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांचं वक्तव्य. अजित पवारांचा मृत्यू अपघाती असल्याचं वाटत नाही. अजित पवारांच्या अपघातावरती वडेट्टीवारांकडून शंका उपस्थित. ब्लॅक बॉक्स जळल्याचा अर्थ दाल में कुछ काला है, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. राज्यातील 75 संस्थांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल. या प्रकरणातील दोषींवरती योग्य ती कारवाई होईल, फडणवीसांचा इशारा. संगणकीय तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र जारी झाल्याचा अल्पसंख्याक विभागाचा दावा. अजितदादांच्या निधनानंतर ही प्रमाणपत्र जारी होणं हा योगायोग आहे. अल्पसंख्याक विभागाचे सचिव रुचेश जयवंशी यांची सारवासारव. अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची चौकशी होणार. उपसचिव मिलिंद शेणॉय यांची 75 प्रमाणपत्रांवरती सही असल्याचं उघड. ज्या शाळांना प्रमाणपत्र देण्यात आलं त्यांची चौकशी केली जाणार. 2 दिवसात चौकशीला सुरुवात होणार. माझा भाऊ राहिला नाही, आता काही अर्थ उरत नाही. दादांनी घेतलेले निर्णय दादांसोबतच गेले. विलिनीकरणाच्या चर्चांवरती सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. विलिनीकरणाबाबत जयंत पाटलांच्या घरी दादांच्या बैठका झाल्या. लोढांचं घर जयंत पाटलांच्या घरासमोर आहे. त्यांचं सीसीटीव्ही फुटेज पाहिलं तर किती बैठका झाल्या हे कळेल, रोहित पवारांचा दावा. तर विलिनीकरणावरती आमच्याकडनं फुलस्टॉप असल्याचं वक्तव्य. ज्या व्यक्तीचा फोटो संविधानात, तो फोटो काढण्यास कुणी सांगू शकत नाही. मी फोटो लावला नसता तर लोकांना कळलंच नसतं की टिपू सुलतान यांचा फोटो संविधानात आहे. मालेगावच्या उपमहापौर शाने हिंदे यांची प्रतिक्रिया. संजय राऊत सत्र न्यायालयात. मेधा सोमय्यांचा संजय राऊतांवरती अब्रू नुकसानीचा दावा. माझगाव कोर्टानं दोषी ठरवल्यानंतर राऊतांची सत्र न्यायालयात धाव. राऊतांना 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा स्थगित करण्यात आली असून 50,000च्या जातमुचलक्यावरती जामीन. सत्र न्यायालयात संजय राऊत आणि रोहित पवार यांची भेट. दोन्ही नेते आपापल्या खटल्याबाबत कोर्टात उपस्थित. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीत क्लायमेट परिषद कार्यक्रम पार पडणार. राजभवनातल्या कार्यक्रमाला देखील मोदी उपस्थित राहणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या स्वागताचे मुंबईतल्या मंत्रालयासमोरच्या रस्त्यावरती बॅनर. पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार. मुलुंडमधील अपघात नाही तर प्रशासनानं केलेला खून आहे. गाणी वाजवणारे रस्ते बनवून सरकार स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न. सरकारनं म्युझिकल नखरे थांबवले पाहिजेत. अमित ठाकरेंची फेसबुक पोस्टवरनं सरकारवर टीका. सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये 75 डॉल्फिनचा कळप कॅमेरामध्ये कैद. ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आली दृश्य. मंत्री नितेश राणेंकडनं व्हिडिओ ट्विट. कोकणातील निसर्ग संपन्नतेत 4 चांद लावणारी गोष्ट, नितेश राणेंची प्रतिक्रिया. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडनं मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक. देवेंद्र फडणवीस सर्वात यशस्वी मुख्यमंत्री, प्रल्हाद जोशींची प्रतिक्रिया. क्लायमेट वीकचं आयोजन केल्याबद्दल देखील जोशींकडनं मुख्यमंत्र्यांची प्रशंसा. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी चंद्रपूरच्या महापौर संगीता खांडेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. यावेळी नगरसेवक देखील उपस्थित होते.
शिवसेना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी उद्याही सुप्रीम कोर्टात सुनावणी नाहीच. सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या कामकाजाच्या यादीत प्रकरणाचा समावेश नाही. फक्त मुख्य युक्तिवाद बाकी. कोर्टाकडनं त्यासाठी 5 तासांचा वेळ निश्चित. शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबत आता पुढील सुनावणी 12 मार्चला. राहुल गांधींच्या विरोधातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बदनामी प्रकरणाची आज सुनावणी. सावरकरांचे वंशज सत्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार केली होती. आजच्या सुनावणीत राहुल गांधींच्या वकिलाकडनं तपास करण्यात येणार. महादेव मुंडे हत्या प्रकरणी मोठी अपडेट. 2 जणांची नार्को टेस्ट तर एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्यात येणार. वाल्मिक कराडच्या घरी काम करणाऱ्या दोघांचा एका मित्राचा समावेश. एसआयटीकडनं 3 आरोपींची नार्को टेस्ट करण्यात आलेली आहे. हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात सोलापुरात सकल हिंदू समाजाचा मोर्चा. सपकाळांविरोधात हिंदू समाजाची निदर्शनं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात कोल्हापुरात सकल हिंदू समाज आक्रमक. सकल हिंदू समाजाचं छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांविरोधात खासदार धनंजय महाडिक आक्रमक. माफी मागेपर्यंत सपकाळांना कोल्हापुरात येऊ देणार नाही. महाडिकांचा निर्धार. हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याशी सहमत आहात का हे स्पष्ट करा. महाडिकांचा सतेज पाटलांवर निशाणा.